तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा मार्केटमध्ये गेलेली असते आणि त्याच ठिकाणी तिला भुवनेश्वरी सारखीच एक बाई दिसते आणि त्या बाईला बघून अक्षराला आश्चर्य वाटते आणि मग त्यानंतर ती त्या बाईचा पाठलाग सुरू करते. मात्र गर्दीमध्ये ती बाई अक्षराच्या नजरेआड होते आणि पुन्हा अक्षराला दिसतच नाही. तर दुसरीकडे भुवनेश्वरीचा अधिपतीला कॉल आला होता ही गोष्ट चंची दुर्गीला सांगते. त्यामुळे दुर्गी चिडते. ती म्हणते की खरंच ताईने अधिपतीला कॉल केला होता का? आणि त्यावर चंची म्हणते की हो मम्मी, ती अक्षरा स्वतः त्या म्हातारीला सांगत होती, मी माझ्या कानांनी ऐकले. आता आपला सगळा प्लॅन फसणार. आणि त्यावर दुर्गी म्हणते की खरं आहे चंचे, जर मला तिचा पत्ता माहिती असताना तर मीच तिथे गेले असते आणि ती पुन्हा या घरात येणार नाही अशी व्यवस्थाच करून आले असते. पण आता काही उपयोग नाही, आपल्या हातातून सगळं गेलंय. तर चंची सुद्धा म्हणत असते की हो ना, मी तर फॅक्टरीमध्ये सगळी कागदपत्र सुद्धा गोळा करायला सुरुवात केली होती. पण आता ती मावशी परत येणार आणि आपल्याला पुन्हा एकदा तिच्याच तालावर नाचायला लागणार. तर दुसरीकडे अक्षरा मार्केटमध्ये भुवनेश्वरीसारख्या दिसणाऱ्या त्या बाईला शोधत असते. मात्र तिला ती बाई कुठेही सापडत नाही. त्यामुळे ती काळजीत पडते आणि मग अचानक तिला ती बाई रस्ता क्रॉस करताना दिसते. तर अक्षरा पुन्हा एकदा तिचा पाठलाग करायला सुरुवात करते. दुसरीकडे अधिपती घरी असतो. त्याचवेळी त्याला ओंकारचा कॉल येतो. ओंकार अधिपतीला सांगत असतो की काल ट्रान्सपोर्टमुळे आपला माल डिस्ट्रीब्युटरपर्यंत पोहोचायला उशीर झाला, पण आज सकाळी माल पोहोचला आहे, त्याचा मला कॉल आला होता. त्यामुळे आता तू काही काळजी करू नको, इकडे सगळं काही सुरळीत सुरू आहे. त्यावर अधिपती म्हणतो की ठीक आहे. तर ओंकार त्याला म्हणत असतो की मला आता तुझी मनस्थिती कळते, पण काही कामं पेंडिंग आहेत. त्यामुळे जर तू फॅक्टरीमध्ये आला आणि काही डॉक्युमेंटवर सह्या केल्या तर बरं होईल. आणि त्यावर अधिपती म्हणतो की काहीच हरकत नाही, मी खरं तर आता फॅक्टरीमध्ये यायलाच निघालो होतो. आणि ते ऐकून ओंकारला आनंद होतो आणि मग तो अधिपतीकडे भुवनेश्वरीबद्दल चौकशी करतो. तर अधिपती त्याला भुवनेश्वरीचा कॉल आल्याचं सांगतो. त्यामुळे ओंकारला देखील आनंद होतो आणि मग अधिपती लगेच फॅक्टरीमध्ये जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे अक्षरा तिला रस्ता क्रॉस करताना जी बाई दिसलेली असते तिचा पाठलाग करत असते. ती धावतच त्या बाईजवळ जाते आणि तिला थांबवते. मात्र ती भुवनेश्वरी नसते, तर दुसरीच एक बाई असते आणि त्यामुळे अक्षरा तिची माफी मागते आणि भुवनेश्वरी नेमकी कुठे गेली असेल याचा विचार करत बसते. दुसरीकडे चारुहास सर फॅक्टरीत जाण्यासाठी तयार होत असतात. तितक्यात आजी त्यांच्यासाठी चहा आणि मिठाई घेऊन येतात. त्या म्हणत असतात की शेवटी माझ्या भुवीचा अधिपतीला कॉल आलाच, तिची खुशाली कळली, मला खरंच खूप बरं वाटलं, माझ्या डोक्यावरचा भार कमी झाला. तर चारुहास सर म्हणत असतात की आई, तुमच्या डोक्यावरचा भार कमी झाला हे खरं आहे, पण माझ्या डोक्यावरचा भार वाढलाय. आणि ते ऐकून आजींना वाईट वाटतं. त्या चारुहास सरांना समजावतात की तुम्ही असं का बोलताय, का तिचा रागराग करताय. आता जेव्हा ती परत येईल ना, तेव्हा तिच्याशी अजिबात भांडू नका, शांत राहा. तर चारुहास सर म्हणत असतात की अक्षराने सुद्धा मला हेच सांगितलं. तर आजी म्हणतात मग निदान माझं नाही तर सुनबाईचं तरी ऐका. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की ठीक आहे, खरं तर तिच्यामुळे मला काही फरक पडत नाही, मात्र अधिपतीला त्रास होऊ नये म्हणून मी शांत राहील. आणि मग ते फॅक्टरीत जाण्यासाठी निघतात आणि आजींसाठी ते मिठाईसुद्धा खातात. त्यामुळे आजींना आनंद होतो. तितक्यात चंची त्या ठिकाणी येते. ती म्हणते की मला सुद्धा फॅक्टरीमध्ये यायचं आहे. मात्र चारुहास सर म्हणतात की त्याची काही गरज नाही, तू घरीच थांब आणि इकडची कामं कर. आणि मग ते एकटेच तेथून निघून जातात. तर आजी चंचीला घरातीलच कामं करायला सांगते. त्यामुळे ती खूप चिडते. दुसरीकडे अक्षरा अधिपतीला कॉल करते आणि त्याला सांगते की तुम्ही लवकरात लवकर शाळेजवळील बस स्टॉपवर या, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. त्यामुळे अधिपती विचारतो की मास्तरीनबाई नेमकं काय झालंय. पण अक्षरा त्याला कॉलवर काही सांगत नाही. ती म्हणते की तुम्ही ताबडतोब इथे या आणि टेन्शन घेऊ नका. त्यावर अधिपतीसुद्धा हो म्हणतो. दुसरीकडे चारुहास सर फॅक्टरीमध्ये त्यांच्या लीगल टीमला भेटतात आणि त्यांनी सगळी प्रॉपर्टी अधिपती आणि अक्षराच्या नावावर करायला सांगितलेली असते. त्याची प्रोसेस कुठपर्यंत आली हे विचारत असतात. तर ते वकील साहेब सांगतात की बऱ्यापैकी प्रोसेस पूर्ण झाली आहे. त्यामुळे चारुहास सरांना आनंद होतो. पण त्याचसोबत ते त्या लोकांना सांगतात की ही गोष्ट या खोलीच्या बाहेर जाता कामा नये एवढं लक्षात ठेवा. आणि त्यावर ते सुद्धा हो म्हणतात. तर दुसरीकडे अधिपती अक्षराला जाऊन भेटतो. मात्र अक्षरा त्याला काही सांगतच नसते. तिला सतत त्या भुवनेश्वरीचा चेहरा आठवत असतो. तर
तर अधिपती सतत तिला विचारत असतो की काय झालं मास्तरीणबाई, तुम्ही आम्हाला अचानक का बोलावून घेतलं, तुम्हाला काय बोलायचं होतं. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की अधिपती, मी जे काही सांगणार आहे ना त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण मी जिथे होते ना तिथे मी भुवनेश्वरी मॅडमला बघितलं आणि ते ऐकून अधिपतीला आश्चर्य वाटते. तर अक्षरा त्याला सांगत असते की त्या बाई भुवनेश्वरी मॅडम सारख्याच दिसत होत्या, मात्र त्या भुवनेश्वरी मॅडम वाटत नव्हत्या, कारण त्यांनी एक सिंपल साडी नेसली होती, अंगावर दागिने नव्हते. आणि भुवनेश्वरी मॅडम कशा कायम करारी असतात तशाही त्या दिसत नव्हत्या, पण त्या भुवनेश्वरी मॅडमच होत्या. मी त्यांचा चेहरा विसरूच शकत नाही. परंतु अधिपती म्हणत असतो की नाही मास्तरीणबाई, तुम्हाला नक्की भास झाला असेल, कारण जर आईसाहेब कोल्हापुरात आल्या असत्या तर त्यांनी आम्हाला कळवलं नसतं का, त्यांनी आम्हाला पत्र पाठवलं, आम्हाला फोन केला, मग त्यांनी आम्हाला याबद्दल कळवलं नसतं का, त्या तुम्हाला कशा काय भेटल्या असत्या. त्यावर अक्षरा म्हणते की बरोबर आहे, मात्र असं सुद्धा असू शकतं ना की बाबांनी त्यांना घराबाहेर काढलं, त्यांचा अपमान केला म्हणून त्यांना घरी परत यायचं नसेल, आणि जर तुम्हाला ही गोष्ट कळली तर तुम्ही त्यांना घरी येण्यासाठी भरीस पाडाल म्हणून त्यांनी तुम्हाला हे कळवलं नसेल. मात्र अधिपती म्हणत असतो की नाही मास्तरीणबाई, असं होणं शक्यच नाही. आईसाहेब जर कोल्हापुरात असत्या तर त्यांनी आम्हाला सांगितलं असतं. तुम्हाला नक्कीच भास झाला असेल. आता तुम्ही जास्त विचार करू नका आणि त्यांना शोधूसुद्धा नका, त्या नक्की परत येतील. आणि त्यामुळे अक्षराचा नाईलाज होतो. तर दुसरीकडे चारुहास सर ओंकारला विचारत असतात की फॅक्टरीमध्ये सगळं काम व्यवस्थित सुरू आहे ना, मी जे काही बदल केलेत त्याच्याबद्दल कामगारांची काही तक्रार तर नाही ना. आणि त्यावर ओंकार म्हणतो की नाही मोठे मालक, काही तक्रार नाही, सगळं काही अगदी व्यवस्थित सुरू आहे. आणि ते ऐकून चारुहास सरांनाही आनंद होतो. आणि मग त्यानंतर ते ओंकारला अधिपती आल्यावर त्याच्याकडून सगळी कामं व्यवस्थित करून घे असंही सांगतात. तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो, पण चारुहास सरांना बघून तो खूपच चिडतो. तो म्हणत असतो की हा माणूस इथे काय करतोय. तर ओंकार म्हणतो की भावा, जेव्हा तू इथे नव्हता ना तेव्हा मोठे मालक इथे आले, त्यांनी सगळं काम व्यवस्थितपणे सांभाळलं. पण अधिपती म्हणत असतो की यांना सांग की इथे यायची गरज नाही आहे, मी आता परत आलो आहे, मी माझं काम व्यवस्थितपणे बघेल, कोणीही मध्ये लुडबुड करायची गरज नाही. आणि त्याचं असं बोलणं ऐकून चारुहास सर नाईलाजाने तेथून निघून जातात. तर अधिपती ओंकारला सांगतो की जर हा माणूस परत इथे आला ना तर त्याला सांग की इथे यायची काहीच गरज नाही आहे. आणि त्याच्या अशा बोलण्यामुळे ओंकारला वाईट वाटतं. त्यानंतर मग ओंकार अक्षराला कॉल करतो आणि फॅक्टरीमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगतो. तो म्हणत असतो की वहिनी, मला आता खरंच खूप काळजी वाटते, कारण अधिपतीने मला सांगितलं आहे की मी मोठ्या मालकांना सांगावं की त्यांनी पुन्हा फॅक्टरीत येऊ नये. आता मी मोठ्या मालकांना हे कसं सांगू शकतो, शेवटी मी सुद्धा इथे काम करणारा एक नोकरच आहे ना. आणि त्यावर अक्षरा म्हणते की हो भाऊजी, तुमचं बोलणं कळतंय मला आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी स्वतः अधिपतींसोबत बोलेल. आणि ते ऐकून ओंकारच्या जीवात जीव येतो. मात्र तितक्यात अक्षराचं लक्ष पुन्हा एकदा तिच्या समोरच असणाऱ्या भुवनेश्वरीकडे जातं. ती बाई अगदी हुबेहूब भुवनेश्वरी सारखीच दिसत असते. त्यामुळे अक्षरा थोडाही वेळ न घालवता लगेच तिच्या जवळ जाते आणि तिला भुवनेश्वरी अशी हाक मारते. मात्र ती बाई अनोळखी असल्यासारखीच अक्षराकडे बघत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.